नमस्कार, मी रोहिणी. आपल्या किचनच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज मी आपल्यासाठी खिचडी भात हा पदार्थ घेऊन आले आहे. तर चला मग, त्यासाठी आपल्याला बटाटा, लसूण, जिरे, मिरची, आलं, भाजलेले खोबरे आणि कांदा. इथे मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे आणि 1 वाटी तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ अशा थोड्या डाळी घेतल्या आहेत. इथे मी जिरे, आले, लसूण आणि मिरची घालून वाटून घेतला आहे. याची बारीक पेस्ट करून घ्या. इकडे गॅसवर मी कुकर ठेवले. त्यात 2 चमचा तेल घाला. चवीसाठी मी त्यात 2 ताडपत्री घातली आहे. मग चिरलेला कांदा घालून घ्या. कांदा लालसर होऊपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यावर त्यात मी बारीक केलेला हा पेस्ट घातला आहे. सगळं एकत्रित करून घ्या. हे मिश्रण थोडा वेळ परतून घ्या. त्यानंतर यात चिरलेला बटाटा घाला. नंतर यात हळद घालून सगळं एकत्रित करून घ्या. इथे मी खिचडी भात अधिक चवीला होण्यासाठी मी इथे मॅगी मसाला वापरला आहे. सगळं एकत्रित केल्यावर यात पाणी घाला. इथे मी मोठं मीठ वापरलं आहे. तुम्ही बारीक मीठ देखील वापरू शकता. उकळी आली की त्यात तांदूळ आणि डाळी घाला. एकत्रित करून कुकरचं झाकण लावून घ्या. अशा प्रकारे टेस्टी आणि चमचमीत गरमागरम खिचडी भात तयार झाली आहे. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.